ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले 100 कोटी, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच दिली भरपाई. माहितीच्या अधिकारातून बाब समोर आल्याचा दावा. माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची, मुख्यमंत्र्यांचं अंबादास दानवेंना स्पष्टीकरण. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 61 कोटींची मदत दिल्याचा दावा. चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घरी बसवेन. उद्धव ठाकरेंचा महायुतीला सज्जड दम. अहो उद्धव ठाकरे, विधिमंडळात किती वेळ बसलात? उद्धव ठाकरेंच्या कोट्यांचा आणि टीकेचा आता किळस आलेला आहे. प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत 32 शासन निर्णय जारी आणि 21,000 कोटींची मदत दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. 30 जूनच्या आत कर्जमाफी देऊ असा केला पुनरुच्चार. अतिवृष्टीवरच्या चर्चेदरम्यान सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं भास्कर जाधवांचा संताप. सचिव दर्जाचे अधिकारी देखील उपस्थित नसल्यानं सरकारची अनास्था चव्हाट्यावर आल्याचा आरोप. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचाही जाधवांच्या सुरात सूर. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीत वाढ. शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नाशकात अखेर तपोवनमधल्या 300 झाडांवर पडली कुऱ्हाड. साधुग्राम नाही पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची झाली कत्तल. कुंभमेळ्यासाठी उभारला जातोय नवा एसटीपी प्लांट. सागरा प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या अमर काव्याला उद्या 116 वर्ष पूर्ण. या निमित्तानं अंदमान निकोबारमध्ये आयोजित कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील राहणार उपस्थित. सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या थाटला संसार. मुंबईतल्या रेरोड परिसरातला धक्कादायक प्रकार. रात्री शौचालयातच बसून मद्यपान. महिला सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.